शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना, आता या योजनेच्या माध्यमातून जो काही शेत रस्ता असेल, पानंद रस्ता असेल, शिव रस्ता असेल, तो कशा पद्धतीनं करावा लागतो याबद्दलचा आपण एक काल व्हिडिओ केला होता. तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो बघून घ्या. मात्र आज याच योजनेबद्दलचा शासनानं जी काही कार्यपद्धती केलेली आहे त्या कार्यपद्धतीचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये शेत रस्ता करून घ्यायचा असेल, पानंद रस्ता करून घ्यायचा असेल, शेतात जाण्याची अडचण असेल, तर त्यांच्यासाठी ही जी काही कार्यपद्धती आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही सगळी माहिती समजून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणि जी खरी आहे तंतोतंत अशी माहिती आणत असतो. तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबविण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत, आता ही कार्यपद्धती तर आहेच, पण आपल्याला कसा करायचा आहे आणि कसा करून घ्यावा लागतो हे जर पाहायचा असेल तर तो आपला कालचा व्हिडिओ आहे. आता हा शासन निर्णय 14 डिसेंबर 2025 रोजी निघालेला आहे. आता एक लक्षात घ्या, रविवारी कधीच शासन निर्णय निघत नाहीत, पण सध्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता, त्यामुळं हा शासन निर्णय निघालेला आहे. आता हे प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे की शेतरस्ता कशासाठी लागतो, काय करावं लागतं याच्यासाठी. आता हे आपण या अगोदर बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, पण या शासन निर्णयामध्ये जी काही कार्यपद्धती आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजनेसोबतच ग्रामीण भागातील शेत पानंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही स्वतंत्र योजना महसूल विभागामार्फत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. शेत पानंद रस्त्यांना क्रमांक देण्याची कार्यपद्धती तीसुद्धा आपण या अगोदरचे व्हिडिओ केले त्यामध्ये बघितलेली आहे. 29/8/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. आता कार्यान्वयीन यंत्रणा कशी असणार आहे, तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना कार्यक्रमाअंतर्गत रस्त्यांची कामे पुढीलपैकी कोणत्याही यंत्रणेमार्फत करता येतील. मग त्यामध्ये ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग, प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग, वन विभाग, वन जमीन असेल तेथे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. आता याची तांत्रिक मान्यता, तर शेत पानंद रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता देताना सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावली परिशिष्ट 42 सुधारित आहे प्रमाणे तांत्रिक मान्यतेचे अधिकार राहतील. ज्या ठिकाणी वन जमीन असेल तेथे तांत्रिक मान्यता वन विभागामार्फत देण्यात येईल. आणि राहिली आता प्रशासकीय मान्यता, प्रत्येक शेत पानंद रस्त्याच्या कामाकरिता स्वतंत्र प्रशासकीय मान्यता विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी यांना देण्यात यावी, यांनी देण्यात येईल. निविदा पद्धती अशी असणार आहे की शेत पानंद रस्त्यांचे एकूण 25 किलोमीटर क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. निविदा प्रक्रिया ही विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी यांना संबंधित कार्यान्वयीन यंत्रणाच्या सहाय्याने राबवावी. जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या पॅनलमधील कंत्राटदार व पाईप पुरवठादार यांना सदर निविदेमध्ये भाग घेता येईल. देयके अदा करण्याचा अधिकार, तांत्रिक यंत्रणेने देयके प्रमाणित केल्यानंतर देयके अदा करण्याचे अधिकार विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी यांना राहतील. आता निधीची उपलब्धता हे लय महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थसंकल्पीय तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना या नावाने स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत असून, म्हणजे यासाठी एक वेगळं खातं लेखाशीर्षामध्ये शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र निधीची तरतूद करून देण्यात येईल. आता सामाजिक दायित्व म्हणजे CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत उपलब्ध होणारा निधी, म्हणजे जे काही लोक देतात असा तो निधीसुद्धा जे काही उपविभागीय अधिकारी आहेत यांच्या नावानं खातं आणि त्यामध्ये तो
घेण्यात येईल. विविध योजनांच्या अभिसरणामधून प्राप्त होणारा निधी, त्यामध्ये 15 वित्त आयोगाचा निधी असेल तो सुद्धा वापरता येईल. खासदार, आमदार, स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतीला जनसुविधाकरिता मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान, खनिज विकास निधी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसुली अनुदान, जिल्हा परिषद पंचायत समिती सेसमधून उपलब्ध होणार निधी, ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न, आता त्याच्यात तुमच्या ग्रामपंचायतवाले तयार होणं गरजेचं आहे, हे बी लक्षात घ्या. पेसा अंतर्गत उपलब्ध होणारा निधी, अनुसूचित क्षेत्रासाठी ठक्कर, बापा, आदिवासी, आता ह्या काही ज्या योजना आहेत या सगळ्या योजनांमधून जो निधी आहे. आता राहिला महत्त्वाचा मुद्दा, जे काही शेतकरी अतिक्रमण केलेले असतात त्यांच्यासाठी गाव नकाशावर दर्शविण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी व अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात येईल. पण एक लक्षात घ्या, हे असं काही तहसीलदार येऊन काय काढीत नाहीत, त्याच्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो. आपण सविस्तर त्यासाठी कालचा व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला रस्ता करायचा असेल तर आता इतर बऱ्याचशा बाबी आहेत यामध्ये, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं मी तुम्हाला हा जो काही शासन निर्णय हा डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याच्यात तुम्ही प्रत्येकानं तुम्हाला ज्याला रस्ता करायचा आहे त्यानं सविस्तर वाचून घ्या. त्याच्यात ग्रामपंचायतीची जबाबदारी म्हणजे सगळं असं माहिती दिलेली मोठा शासन निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही सविस्तर वाचा आणि रस्ता करण्याबाबत पुन्हा काय अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.